किसान विरोधी कानून बिल्कुल वापिस होना चाहिए, तुरंत वापिस होना चाहिए। नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. शेतकरी आंदोलन महिन्याभरापासून सुरू आहे. कृषी कायदे रद्द करावे यासाठी शेतकरीही आक्रमक आहेत. शेतकरी आणि आंदोलक यांच्यात आज 7वी फेरी होणार आहे. मागील महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार आज चर्चा करणार आहे. दुपारी आज याबाबत बैठक होणार असून सगळ्यांचंच आज या बैठकीकडे लक्ष आहे. किसान विरोधी कानून बिल्कुल वापिस होना चाहिए, तुरंत वापिस होना चाहिए। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत देशात शेतकरी आरक्षणाची संकल्पना मांडणारे एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शेतकरी नेते शैलेश अग्रवाल आपल्यासोबत जोडले आहेत. शैलेशजी, तुमचं जय महाराष्ट्र न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांवर चर्चा होणार आहे. तिन्ही कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत का? काय वाटतं तुम्हाला? काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण पाहतोय की शेतकरी आंदोलन हे महिन्याभरापासून सुरू आहे. कृषी कायदे हे रद्द करावे यासाठी शेतकरी हे आक्रमक आहेत. शेतकरी आणि आंदोलक यांच्यात आज 7वी फेरी होणार आहे. मागील महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार आज चर्चा करणार आहे. या संदर्भात दुपारी आज बैठक होणार आहे. या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे. शेतकरी आंदोलन महिन्याभरापासून हे सुरू आहे. कृषी कायदे रद्द करावे यासाठी शेतकरी हे आक्रमक पाहायला मिळत आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत देशात शेतकरी आरक्षणाची संकल्पना मांडणारे एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शेतकरी नेते शैलेश अग्रवाल आपल्यासोबत जोडलेले आहेत. शैलेशजी, जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपण पाहतो की केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांवर आता चर्चा होणार आहे. हे तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांचे हिताचे नाहीत का? काय सांगाल तुम्ही? नाही, निश्चितच हे तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीच आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे जर राहिले असते तर एवढ्या मोठ्या संख्येत शेतकरी हे बॉर्डरवरती तिथे जमले नसते. त्या ठिकाणी आंदोलनाचा मला आवाज येतो. हो, बोला बोला. शैलेशजी बोला. शेतकऱ्यांच्या निश्चितच हे तिन्ही कृषी कायदे हिताचे नाही, मोठ्या प्रमाणात अहिताचे आहे. तर फक्त शेतकऱ्यांचेच नव्हे तर हे कॉमन पब्लिकच्या, कॉमन मॅनच्या सुद्धा अहिताचे हे तिन्ही कृषी कायदे आहेत. आपण पाहतोय की या कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत. आपणही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन स्थळी उपस्थित होते. आपला प्रत्यक्ष अनुभव कसा होता? नाही, या लोकांनी त्या शेतकऱ्यांचा खलिस्तानांशी, आतंकवादाशी संबंध जोडले. त्याबाबत प्रचंड नाराजी त्या ठिकाणी सीमेवरती आहे. काही मीडियानी आणि सोशल मीडियावरती काही बनावटी पोस्ट सुद्धा याबाबतचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाकले होते. त्या ठिकाणी असं काहीच नाही. फक्त तिन्ही कृषी कायदे रद्द करावे या भूमिकेसाठीच ते शेतकरी त्या ठिकाणी आंदोलनस्थळी आंदोलक मोठ्या प्रमाणात आहेत आणि खूपच योग्य आणि चांगली भूमिका ते शेतकरी मांडतायत. आणि तिन्ही कृषी कायदे कसे अहिताचे आहेत हे ते खूप योग्यरित्या समजावून सांगतायत. ऑन दी कॉन्ट्ररी, गव्हर्नमेंट त्यांना हे कृषी कायदे कशा प्रकारे देशाच्या हिताचे आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे आहे सांगण्यात सरकार अपयशी आहे. मात्र नक्कीच आपण पाहतोय की आंदोलकांचे दहशतवाद्यांशीही संबंध जोडण्यात आले होते. याबाबतची सत्यता काय? नाही, तिथे आतंकवाद्यांशी आणि दहशतवाद्यांशी कोणताही संबंध या शेतकऱ्यांचा निश्चितच नाहीये. खूपच चांगले लोक त्या ठिकाणी आहेत आणि जे हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी त्या ठिकाणी आहेत ते असे धार्मिक लोक आहेत, सात्विक लोक आहेत.
त्यांच्याबद्दलच्या अशा अफवा पसरवणं म्हणजे हे एखाद्या पापापेक्षा कमी मी तरी समजत नाही. नक्कीच कृषी कायद्यांमुळे आता शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो, नेमका काय त्यांना तोटा होऊ शकतो, त्या संदर्भात काय सांगाल? हे तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांच्याच नव्हे तर जनरल पब्लिकच्या सुद्धा अहिताचे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तोट्याचे आहेत. हे यांनी आता याच्यावरती नियंत्रण उठवलंय साठ्यावरून, कृषी माल साठ्यावरून, साठवणुकीवरून नियंत्रण हटवलंय. निश्चितच कॉर्पोरेट हाऊसेस अनियंत्रित साठा करतील आणि त्याच्यानंतर ते ब्लॅक मार्केटिंगचा एक याच्यामधून मोठ्या प्रमाणात धोका आहे. त्याचप्रमाणे करार शेतीत सुद्धा शेतकऱ्यांचं हित जोपासल्या गेलं नाही आहे. त्या ठिकाणी हमी भावाचा त्यांनी ॲश्युअर्ड प्राइसचा उल्लेख जरूर केलेला आहे, मात्र प्राइस ॲश्युरन्स कुठेच त्या शेतकऱ्याला नाही आहे. त्यात तोट्याचे अनेक मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे की ब्लॅक मार्केटिंग होऊ शकेल आणि दुसरा जो तोटा आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात, सगळे लोक म्हणतात की तुम्हाला जर करार शेतीत जायचं नाही तर तुम्ही जाऊ जायची गरज नाही, ते चॉईस ऑप्शन आहेत. मात्र चॉईस ही शेतकऱ्यांकडे नसते. अडाणी शेतकरी आहे हा मोठ्या प्रमाणात, म्हणजे अनएज्युकेटेड आहे. त्याला जर तुम्ही त्याचा फायदा दाखवला तर तो त्या अग्रीमेंट्स मध्ये जाणारच आहे. अग्रीमेंट्स मध्ये खूप सारे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, त्या शेतकऱ्याच्या पथ्याला, त्याच्या डोक्यात पटणाऱ्या किंवा त्याला समजेल अशा नाहीत. त्या ठिकाणी कृषी निविष्ठा सुद्धा त्यांना त्या अग्रीमेंटेड कंपनीकडून घ्यायच्या आहेत. इनपुटचे, फार्म इनपुटचे रेट्स त्या ठिकाणी, क्वालिटी त्या ठिकाणी कोणतीच कंपल्शन नाही, त्याच्यावरती कोणतं नियंत्रण नाही. ऑन दी कॉन्ट्ररी रेट्स हे आधीच डिसाईड होणारे राहणार आहेत आणि त्या रेट्स मध्ये शेतकऱ्याला तो माल विकायचा आहे. जर रेट्स वाढले तर ती कंपनी अग्रीमेंट केलं तितका माल आणायला त्या शेतकऱ्याला भाग पाडणार आहे आणि त्यात जर माल कमी आला तर जितका माल कमी आहे त्या मालाचे ते पैसे कापणार आहेत. आणि दुसरीकडे समजा भाव एखाद्या वेळेस बाजार पडले आणि भाव जास्ती ठरवण्यात आले तर तो माल नेल्यानंतर कंपनी नखरे करणार आहे की ज्या क्वालिटी ठरली होती त्या दर्जाचा हा माल नाही, किंवा अनेक त्या दर्जाबाबतचे जे काही अग्रीमेंट मध्ये मेन्शन क्लॉजेस आहे त्या अग्रीमेंटच्या क्लॉजेस नुसार शेतकऱ्यांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात होईल. आजही मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. आमच्याकडे कॉटन बेल्ट आहे आमचा. कापूस जेव्हा खरेदी करतात तर एपीएमसी मधून बोली लावून गाडी ती जिन मालकाच्या दारात जाते. जिन मालकाच्या दारात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं ऑपरेशन केलं जाते की जी क्वालिटी मी त्या ठिकाणी एपीएमसी मध्ये बघितली होती त्या क्वालिटीचा तुमचा आतमध्ये माल निघाला नाही असं शेतकऱ्याला त्या व्यापाऱ्याकडून सांगण्यात येतं आणि तिथे त्याचे भाव तोडले जातात. तर अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी होतील, अशाच प्रकारचे अनेक इन्सिडेंट्स त्या शेतकऱ्यांसोबत होईल. त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी कुठे जावं, त्याला जाण्यासाठी कोणता मार्ग शिल्लक राहणार नाही आणि एसडीओ कोर्ट आणि कलेक्टर ऑफिसेस या ठिकाणी शेतकऱ्याची सुनवाई कुठपत होणार आहे, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. तर एका मार्गाने नाही तर सर्वार्थाने या तिन्ही कृषी कायद्यात शेतकऱ्याची फसगत होण्याचे मोठे चान्सेस आहेत आणि शेतकऱ्याच्या पदरी काही पडेल असे कायदे निश्चितच नाहीये. स्पष्ट दिसतात की कॉर्पोरेट हाऊसेसला लाभान्वित करण्यासाठी हे कायदे करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हितात जर हे कायदे राहिले असते, याआधी तुम्ही कॉर्पोरेट हाऊसेस कडून शेतकऱ्यांचा पीक विमा घेतला, त्यात शेतकऱ्याची फसगत कशी होते ते आपण ऑलरेडी बघतोय. या शीतावरून भाताची परीक्षा आताही जर आपल्याला कळली नसेल तर मग आपण या अग्रीमेंट फार्मिंग मध्ये, त्याच्यानंतर ते अमेंडमेंट तुम्ही जे अमेंडमेंट केलंय आता साठवणुकीच्या कायद्याबाबत त्यामध्ये, आणि या तिन्ही कृषी कायद्यांमध्ये आपण शेतकऱ्याला ढकलून त्याची मान त्या कॉर्पोरेट हाऊसेसच्या हाती देणार आहोत. ईस्ट इंडिया कंपनीच्या ठिकाणी वेस्ट इंडिया कंपनी या देशावर राज्य करणार आहे. कारण हे कायदे शेतकऱ्याच्या अहिताचे कसे आहेत ते तर आहेच, पण हा काळा बाजार जेव्हा अनाजाचा होईल, धान्याचा होईल, त्या ठिकाणी पुन्हा आपल्यावरती 2 वेळेचं जेवण करण्यासाठी, अनाजासाठी गुलामीची वेळ पत्करण्याची वेळ देशवासियांवर येणार आहे या तिन्ही कृषी कायद्यांमधून. नक्कीच आपण पाहतोय की आता शेतकऱ्यांचं हे आंदोलन हे आता बरंच लांबलं आहे. 35 दिवस झाले शेतकरी हे आंदोलन करत आहेत. शैलेशजी, आपण छोटासा या कार्यक्रमामध्ये एक ब्रेक घेऊया. आपण पाहतोय शेतकऱ्यांचा आज 35वा दिवस आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आपण या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. किसान विरोधी कानून बिल्कुल वापिस होना चाहिए, तुरंत वापिस होना चाहिए. देवेंद्रजी कोल्हापूरला परत जा.
एक जण म्हणत होते सुरुवातीला मी पुन्हा येईल, आता दुसरे म्हणतात मी परत जाईल. केल्या येऊ द्या का लाल्या येऊ द्या, खोडकीड येऊ द्या का बोंढळी येऊ द्या, कोणी झुकून पाहायला तयार नाही. निदान रात्रीची संचारबंदी म्हटल्यानंतर त्याने धोक्याची जाणीव असते. बिल्कुल वापिस होना चाहिए, तुरंत वापिस होना चाहिए. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत शेतकरी नेते शैलेश अग्रवाल हे जोडलेले आहेत. शैलेशजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आताच तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना या कृषी कायद्यांमुळे परिणाम होऊ शकतो, त्यांना तोटा होऊ शकतो. मात्र या 3 कायद्यांना काय पर्याय आहे, काय सांगाल? काही तांत्रिक कारणांमुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आपण पाहतोय की शेतकरी आंदोलनाचा 35वा आज दिवस आहे. आज बैठक होणार आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आज 7वी फेरी होणार आहे. मागील महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार आज चर्चा करणार आहे. दुपारी याबाबत ही बैठक होणार आहे. या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते शैलेश अग्रवाल हे जोडलेले आहेत. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांवर चर्चा होणार आहे. शेतकरी आंदोलन महिन्याभरापासून सुरू आहे. कृषी कायदे रद्द करावे यासाठी शेतकरी हे आक्रमक पाहायला मिळत आहेत. मागील महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार आज चर्चा करणार आहे. देशात शेतकरी आरक्षणाची संकल्पना मांडणारे एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शेतकरी नेते शैलेश अग्रवाल आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी जोडलेले आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन स्थळी ते उपस्थित होते. ते आपल्यासोबत त्यांचा अनुभव हे शेअर करत आहेत. शेतकरी आंदोलन हे महिन्याभरापासून सुरू आहे. कृषी कायदे रद्द करावे यासाठी शेतकरी हे आक्रमक पाहायला मिळालेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शैलेश अग्रवाल हे शेतकरी नेते हे जोडलेले आहेत. याआधी तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना या कृषी कायद्यांमुळे परिणाम होणार आहे, तोटा होणार आहे. मात्र या 3 कायद्यांना नेमका काय पर्याय असू शकतो, काय सांगाल? शैलेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणीमुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. नेमकं शेतकरी आंदोलन जेव्हा दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे त्यावेळेस त्यांचा जो अनुभव आहे तो ते आपल्यासोबत शेअर करत आहेत. शेतकरी आंदोलन हे महिनाभरापासून सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार आज चर्चा करणार आहे. या चर्चेकडे, या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष हे लागून आहे. शेतकरी कायद्याच्या विरोधात शेतकरी हे आक्रमक पाहायला मिळाले. कृषी कायदे रद्द करावे यासाठी शेतकरी हे आक्रमक आहेत. या संदर्भातच आज शेतकऱ्यांशी केंद्र सरकार चर्चा करणार आहे. आजची ही 7वी फेरी आहे. शेतकरी आंदोलनाचा आजचा 35वा दिवस आहे. गेल्या महिनाभरापासून शेतकरी हे आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावे यासाठी ते मागणी करतायत. आज या चर्चेचा तोडगा निघणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
शेतकरी आंदोलन महिन्याभरापासून सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी तिथे जमलेले आहेत. शेतकऱ्यांशी आज या संदर्भात केंद्र सरकार हे चर्चा करणार आहेत. दुपारी आज या संदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कृषी कायदे रद्द करा यासाठी मागणी करण्यात येते. शेतकरी आंदोलनाचा आज 35वा दिवस आहे. शेतकरी हे आक्रमक पाहायला मिळत आहेत. गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार आज चर्चा करणार आहे. आता शेतकरी हे आंदोलन मागे घेतं का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र कृषी कायदे रद्द करा यासाठी शेतकरी या त्यांच्या मागणीसाठी ठाम आहेत. तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते शैलेश अग्रवाल हे पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. आपण याआधी तुमच्याशी चर्चा केली की तुम्ही असं म्हणताय की आता शेतकरी या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना याचा तोटा होणार आहे, याच्यावर परिणाम होणार आहे. तर या तिन्ही कायद्यांना पर्याय काय, त्या संदर्भात काय सांगाल? या तिन्ही कायद्यांना खूप सोपे पर्याय उपलब्ध होते. आपल्याला शेतकऱ्याला चांगलं इन्शुरन्स देण्याची गरज आहे. आपल्याला शेतकऱ्याला स्वस्त खतं बी बियाणे औषधी देण्याची गरज आहे. आपल्याला त्याचा शेतीतला जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कमी करण्याची गरज आहे आणि त्याचा माल MSP मध्ये ऍश्युअर्ड रित्या विकल्या जाईल आणि खरेदी केल्या जाईल ही यंत्रणा उभारण्याची गरज आहे. FCI सारखी एक जी युनिट आहे ते सुद्धा या दिवशी आता इकडे 3.5 लाखाच्या 4 लाखाच्या तोट्यात आहे. म्हणजे FCI सुद्धा नियर फ्युचर मध्ये जर फेल्युअर झाली तर मोठे प्रश्न उभे होणार आहे. यासाठी आपल्याला याच्यावरती ऍश्युअर्ड त्याचा MSP मध्ये माल खरेदी विक्रीची व्यवस्था करण्याची गरज आहे. मला असं वाटतंय की एकीकडे आपले जे APMC चे मोठे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत आणि FCI चे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहे हे सगळे वापरून आपण हमीभाव खरेदी विक्री केंद्र सुरू केले पाहिजे शासनाने. ही जी शेती माल खरेदी विक्रीची यंत्रणा आहे ही कॉर्पोरेटच्या किंवा प्रायव्हेट हाती देण्यापेक्षा याच्यावरती शासकीय नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. सध्याची जी तिन्ही कृषी कायद्यान्वये आपण जी व्यवस्था करतोय ती एक फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा की ग्रामीण रुग्णालय जे शासकीय रुग्णालय आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहे यामधलं जे अंतर आहे तेच अंतर नेमकं या ठिकाणी होणार आहे की शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णालयाला मोफत सोयी सवलती मिळतात. त्याचा दर्जा कमी अधिक असू शकतो पण कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा जेव्हा तुम्ही घेता तर तुम्हाला सेवा पुरवठादाराला मोठी रक्कम सुद्धा मोजावी लागते. म्हणून आपल्याला शासकीय यंत्रणेच्या अखत्यारीत असलेले सगळे व्यवस्था ही शेतकऱ्याचा माल हमी भावात खरेदी विक्रीची असो, शेतकऱ्याला फार्म इनपुट्सची त्याची इन्व्हेस्टमेंट त्याची लागणारा खर्च कमी करण्याची यंत्रणा असो की इतर सर्व यंत्रणा असो ही शासकीय अखत्यारीत ठेवण्याची गरज आहे ना की याला आउटसोर्स बाह्य पुरस्कृत करण्याची गरज आहे. हे याच्यावरती निश्चितच अशा प्रकारचे पर्याय जे शासकीय अखत्यारीत असतील असे शोधण्याची गरज आहे. नक्कीच. सरकारची भूमिका काय असावी, नेमकं काय आपल्याकडून अपेक्षित आहे? आता आज सगळ्या शेतकरी नेत्यांशी सरकारची बैठक आहे. अपेक्षित तर हीच भूमिका आहे की शेतकऱ्यांच्या हितात सरकारने हे तिन्ही कायदे जे आहे कृषी कायदे जे आहे ते तात्काळ रद्द करावे आणि आश्वस्त कृषी संरक्षणासाठी आणि कृषीतील अर्थ ज्याला म्हणू आपण अर्थक्रांती घडवण्यासाठी आवश्यक ते नवीन बदल या सगळ्या शेतकऱ्यांशी शेतकरी नेत्यांशी आणि विपक्षाशी चर्चा करून सरकारने ठरवले पाहिजे हे आता अपेक्षित आहे. आणि जर सरकार जर नमलं नाही तर शेतकऱ्यांचं पुढचं पाऊल काय असू शकतं, काय सांगाल? मी त्या ठिकाणी टिकरी बॉर्डरवर बघितलंय की मॅडम त्यांची तर तयारी मोठी जय्यत आहे. 6 महिन्याचं रेशन घेऊन तर ते लोक सडकीवर बसले. जेवढं अनाज आपल्या घरात नसेल तेवढं ते सडकीवर घेऊन बसलेत आणि इराद्याचे पक्के ते लोक आहेत आणि निश्चितच शेतकऱ्यांचं मरण या तिन्ही कायद्यांमध्ये होणार आहे.
तर ते लोक त्या ठिकाणी रस्त्यावर जीव मुठीत घेऊन थंडीत कडाड्याच्या थंडीत बसून आहेत आणि अजून बसण्याची त्यांची तयारी आहे. आणि संपूर्ण भारतातला, महाराष्ट्रातलाच नव्हे तर अपितू संपूर्ण देशातला शेतकरी त्यांच्या पाठीशी उभा होणार आहे. ज्यावेळेस आता शेतकऱ्यांनी वेळ आली आहे शेतकऱ्यांवर की महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपलं समर्थन नोंदवायला पाहिजे आणि घरोघरून लोकांनी आणि नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या तिन्ही कायद्यांना विरोध म्हणून जर सरकार नमलं नाही तर त्यांनी विरोध करण्याची गरज आहे. ज्या प्रकारे गो कोरोना गो म्हणून आपण साथ दिली होती त्यावेळेस पंतप्रधानांच्या म्हणण्याला, त्याचप्रमाणे आता ह्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या सन्मानात आम्ही सुद्धा मैदानात म्हणून आता पुन्हा ताटं वाजवण्याची गरज आहे असं मला वाटतंय. नक्कीच आपण पाहतोय की कृषी कायद्यांच्या विरोधाला देशातून संमिश्र असा प्रतिसाद पाहायला मिळाला. पण आपण पाहिलं तर या कृषी कायद्यांना दिल्लीच्या आसपासच्या राज्यांमधून विरोध जास्त पाहायला मिळाला. त्याबद्दल काय सांगाल? नाही, दिल्लीच्या जवळपासचे लोक तिथे पोहोचू शकले म्हणून तो विरोध तिथे दिसतोय. कोरोना आहे, ट्रेनमध्ये जर जायचं आहे, आम्हालाही त्या ठिकाणी आंदोलनस्थळी जाताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. जोपर्यंत ट्रेनचे कन्फर्म तिकीट राहत नाही तुम्ही ट्रेनमध्ये जाऊ शकत नाही, प्रवास करू शकत नाही. कोरोनामुळे इकडे दक्षिणचा शेतकरी झाला, महाराष्ट्रातला शेतकरी झाला, मध्य प्रदेशातला शेतकरी झाला, या सगळ्यांना दिल्लीच्या बॉर्डर्सवरती पोहोचायला थोड्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि पुन्हा कोरोनासारखी महामारी सुद्धा आहे. तर या कोरोना पॅन्डेमिकमुळे सुद्धा आपल्याकडला शेतकरी तिथे पोहोचू शकत नाहीये आणि म्हणून आपल्याला पंजाब, हरियाणा, राजस्थान जे दिल्लीला लागून जे स्टेट्स आहेत तिथला शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर त्या ठिकाणी दिसतोय. मात्र निश्चितच हे तिन्ही कृषी कायदे संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांच्या अहिताचे असल्यामुळे संपूर्ण देशातला शेतकरी, आज जरी दिल्लीच्या जवळपासचे शेतकरी दिसत असले तरी भविष्यात संपूर्ण देशातला शेतकरी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच या कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध असेल तर नेमकं कृषी व्यवसायात उत्पन्न वाढीचे आपल्या दृष्टिकोनातून दुसरे पर्याय काय? शेतीतील जर आपल्याला उत्पन्न वाढ करायची आहे, खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं आहे तर आधी त्यांच्या शेतीत लागणारी कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट जी लागत आहे, जे त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे ते कमी करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी बी बियाणे, खत औषधी त्यांना मोफत देण्याची गरज आहे. ऑर्गॅनिक क्वालिटीचे त्यांना बी बियाणे, खत औषधी आपण कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून मोफत पुरवू शकतो. त्याचप्रमाणे ॲश्युअर्ड MSP मध्ये त्याचा माल विकत घेण्याची गरज आहे. त्याच्यासाठी शासकीय अखत्यारीत असलेले खरेदी विक्री केंद्र सुरू करून आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याचा माल विकत घेऊ शकतो, त्याच ठिकाणाहून विक्री करू शकतो. त्यांनी कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन कमी होणार आहे. देशांतर्गत झालेल्या उत्पादनाची अचूक नोंद आपल्याला ठेवता येणार आहे. त्यामुळे आपल्याला आयाती निर्यातीचे चांगले धोरणं ठरवता येणार आहे आणि याच्यात सरकारचा सरळ हस्तक्षेप असल्यामुळे आणि शासकीय अखत्यारीत हे सगळी प्रक्रिया असल्यामुळे भेसळीचा धोका सुद्धा आपल्याला टाळता येणार आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न ॲश्युअरली आपल्याला वाढवता येणार आहे असं मला वाटतंय. नक्कीच शैलेशजी, तुम्ही जय महाराष्ट्राची बातचीत केली, संपूर्ण माहिती दिली, तुमचं मत मांडलं, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. आपण पाहतो की शेतकरी आंदोलन महिन्याभरापासून सुरू आहे. कृषी कायदे रद्द करावे यासाठी शेतकरीही आक्रमक आहेत. शेतकरी नेते आपल्यासोबत शैलेश अग्रवाल हे जोडले गेले होते. त्यांनी पूर्णपणे आपल्यापर्यंत ही माहिती आणि त्यांचं मत हे इथे नोंदवले आहे. त्याबद्दल आता या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. किसान विरोधी कानून बिल्कुल वापिस होना चाहिए, तुरंत वापिस होना चाहिए. सरकार